जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। शेतकरी संपावर आज 7वा दिवस। 1 जून पासून सुरू झालेला संप आपोआप संपेल असा अनेकांचा अंदाज। तो अकाली संपण्याचा दूरच, उलट आता संघर्षाच्या वणव्याची धग थेट मंत्रालयात सुद्धा जाणवायला लागलेली आहे। सत्तेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेशानंतर आता शिवसेनेने थेट मंत्रिमंडळ बैठक टाळून आक्रमकता दाखवली। शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ देणार नाही असा इशारा देतानाच शेवटच्या शेतकऱ्यालाही संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत शिवसेनेने दबाव वाढवला। मात्र अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ मंत्र्यांनी शिवसेनेचे मंत्री परवानगी घेऊनच बाहेर गेल्याचं सांगत आव्हानातील हवाच काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळेच शिवसेनेच्या या दबाव तंत्रामुळे सरकार संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेईल का, हा लक्षवेधी चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। आजच्या चर्चेचे मुद्दे कोणते आहेत पाहूयात। शेतकरी संपाच्या मुद्द्यावर भाजप ताठर भूमिकेत का? बहिष्कार घालण्यापेक्षा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आवाज उठवणं योग्य नव्हतं का? शिवसेनेची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की सेनेच्या भूमिकेमुळे सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावी लागेल का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। शेतकरी संपाचा 7वा दिवस आहे। आक्रमक शेतकऱ्यांचं आंदोलन थोपवण्यासाठी पोलिसी बळाचा वापर होतोय। सांगलीमध्ये सुद्धा हेच घडलेलं आहे। पोलिसांनी शेतकऱ्यांना मारहाण करत पोलीस ठाण्यामध्ये नेल्याचा आरोप शेतकरी करतायत, तर बीडमध्ये महिलांनी मुंडन करत अशा पद्धतीचं आंदोलन करत कर्जमाफीची मागणी केली आहे। रस्त्यावर असंतोष उफाळलेला असताना या संदर्भात कॅबिनेटची बैठक होती, मात्र त्याआधीच शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडले आणि नंतर माध्यमांसमोर येऊन शिवसेना ही शेतकऱ्यांसोबत आहे आणि शिवसेनेला दमबाजी करू नये असं सांगितलं। तर त्यानंतर लगेचच भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला अनेकदा विश्वासात घेतल्याचं म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे जीएसटी हा गुंतागुंतीचा प्रश्न शिवसेनेने चर्चा करून त्याच्यातले मुद्दे मोकळे करून तो प्रश्न सोडवला। तशा पद्धतीनं कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा आमच्याशी तपशीलवार चर्चा झाली पाहिजे, ही शिवसेनेची आग्रहाची मागणी आहे। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कुठलाही निर्णय घेता येणार नाही आणि त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे आज स्पष्ट केलेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कुणीही शिवसेनेला दमबाजी करू नये ही आमची अपेक्षा आहे। निश्चितच संपूर्ण कर्जमाफी ही शिवसेनेची मागणी आहे। विश्वासात घेतलं 50दा शिवसेनेच्या बांधवांशी चर्चा झाली, मंत्र्यांशी चर्चा झाली, ते नेहमी म्हणायचे कर्जमुक्ती करा, कर्जमुक्ती करा। आता त्यांनी एवढी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर मग वाटतं की मुख्यमंत्री महोदयांना स्वाभाविकपणे शिवसेनेची किंवा आमच्या सर्वांचीच भूमिका होती। मी सुद्धा अनेकदा विषय मांडला होता, पंकजाताईंनी मांडला, दादांनी मांडला की आम्ही कर्जमुक्ती करणार आहोत। तर याबद्दल आमच्या सर्वांचं एकमत असताना कर्जमुक्ती देण्याबद्दल शिवसेनेचं एकमत होतं। शिवसेनेने तर एक पाऊल पुढे जाऊन सांगितलं की तुम्ही कर्जमुक्ती द्या, आम्ही तुम्हाला मंत्रिमंडळात आम्ही नसलो तरी पूर्ण 5 वर्ष आम्ही हे सरकार चालवू, इतकं स्पष्ट सांगितलं। मला वाटतं की पुन्हा तुमच्या मनात कर्जमुक्ती आहे की नाही असा प्रश्न कशाला विचारायला? सेनेची भूमिका आणि त्यावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलेलं आहे। आज सकाळचेच हे प्रकार आहेत। या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आपल्यासोबत आहे शिवसेनेच्या नगरसेविका किशोरीताई पेडणेकर, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत हरीश रोगे, त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अनिल देठे, भाजपचे आमदार आहेत सुधीर पारवे आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे सर, आज सकाळपासून हा मुद्दा आपण पाहतोय। सुरुवातीला बैठक होणार होती, कॅबिनेटची बैठक होणार, याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री सहभागी होणार की नाही होणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं। मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते बैठकीच्या आधीच आपले मुद्दे मांडून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं, ज्यावेळेला सुभाष देसाई यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलेलं आहे की शिवसेनेला कोणीही दमबाजी करू नये। वृषाली, शेतकरी संपाचा आजचा 7वा दिवस हा खूपच महत्त्वाचा ठरलाय। वाटत तसंच होतं, म्हणजे मगाशी सुरुवातीलाच तुम्ही म्हटलं तसंच की संप संपेल, अकाली तो संपेल असा अनेकांनी अंदाज, म्हणजे अनेक लोक अगदी आपण म्हणतो तसं देव पाण्यात घालून बसले होते। मात्र तसं घडलं नाही। आज तर शिवारातली धग थेट सत्तेचं केंद्र असणाऱ्या मंत्रालयात पोहोचलेली दिसते। मुद्दा महत्त्वाचा हा आहे यातला की आता पुढे काय घडणार, कारण शिवसेनेनं जेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रकारचा अस्तित्वाचा प्रश्न आहे ना, केवळ शेतकऱ्यांसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे असं नाही आहे। शिवसेनेसारख्या सत्तेत असतानाही स्वतःचं अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या, ते टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पक्षासाठी सुद्धा हा एक अस्तित्वाचाच मुद्दा आहे। त्यामुळेच त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक
आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय. आता त्यात सुभाष देसाई काय म्हणालेत, त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होऊ देणार नाही. सुधीर भाऊ म्हणतात आहे की शिवसेनेला प्रत्येक टप्प्यावर आम्ही विश्वासात घेतलेला आहे. अर्थात हा म्हणजे विश्वासात नेमकं कोणाला आणि कसं घ्यायचं तो वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण बोलूच. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शिवसेनेनं ही आक्रमकता आता जी दाखवलेली आहे ती जर तशीच टिकवून ठेवली आणि तशी टिकवली तरी सुद्धा सरसकट कर्जमाफी ही ते म्हणतात तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेवटच्या शेतकऱ्याला सुद्धा त्यांच्या पूर्ण मागण्या होतील का, हाच एक सध्याचा कळीचा मुद्दा आहे. आपल्यासोबत शिवसेनेच्या नगरसेविका किशोरीताई पेडणेकर सुद्धा आहेत. किशोरीताई, वारंवार असं का घडतंय की शिवसेना एक सांगतेय भाजप जुमानातच नाहीये? मुळामध्ये आत्तापर्यंत पूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे त्यांना मॅन्डेट मिळतंय आणि त्याच्यामध्ये बीजेपीच्या नेत्यांना तुमच्या भाषेत आलेला माज असं जे म्हटलं जातंय, त्यामुळे मला असं वाटतंय की ते त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण काहीही केलं तरी आपल्याला लोकांचं सपोर्ट मिळतोय. खरं म्हणजे शिवसेनेला नेहमीच असं म्हटलं जातंय, असं ते लोक म्हणतात की हे शिवसेना ही सत्तेसाठी लाचार आहे. तर मला एक प्रश्न पडलाय, सत्तेसाठी लाचार म्हणणारे जे लोक आहेत ते काय खरंच अंध आहेत का, बहिरे आहेत का? कारण जर सत्तेसाठी लाचार म्हणणारे लोक असतील तर काश्मीरमध्ये जे बसले आहेत चुपचाप मेहबूबाच्या मांडीवर, त्याला काय म्हणायचं? किंवा गोवंशबंदीचा कायदा असून देखील काही राज्यात सत्ता दिली तर आम्ही बीप बंदी काढू म्हणून सांगणार आहेत, त्याला काय म्हणायचं? किंवा जे लोक आता स्थानिक निवडणुका झाल्या मालेगाव सारख्या वगैरे, त्याच्यामध्ये बीप काय, तिहेरी तलाक काय सारख्या मुद्द्यांना ज्यांनी बगल दिली, त्याला काय म्हणायचं? त्यामुळे मला असं वाटतं की ज्या लोकांनी कायम विरोधात असताना आधार असेल, मनरेगा असेल, GST असेल, ज्या लोकांनी त्या काँग्रेसना कोंडी काढली पूर्ण आणि ते सगळं सत्तेत आल्यानंतर मात्र त्याच गोष्टी केल्या, त्याला काय म्हणायचं? त्यामुळे काय नेमकं बोलायचं? अगदी मात्र किशोरीताई, पुन्हा एकदा हाच मुद्दा, आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयी बोलतोय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपण बोलतोय. शिवसेना सुरुवातीपासूनच आग्रही राहिलेली आहे की सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. आज ज्या वेळेला कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची बैठक होते, बैठकीच्या आधीच शिवसेनेचे मंत्री त्या ठिकाणी जातात, मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, आपले मुद्दे मांडतात आणि बाहेर पडतात. मग याला काय म्हणायचं? नाही, नेमकं एक स्पष्ट प्रश्न विचारतो की शिवसेनेला मुख्यमंत्री विश्वासात घेत नाहीत का? ज्यांची हॉटलाईन म्हणजे मला प्रश्न विचारलाय ना, हो तुम्हाला त्यासाठीच विचारतोय की शिवसेनेला मुख्यमंत्री विश्वासात घेत नाहीत का? ह्या सगळ्या गोष्टी जर घडत असतील, विश्वास असतात, घेतलं असं असतील तर आम्हाला काय असं उगाच आपलं काही करायचं? आणि शिवसेना शेतकऱ्यांवरती आजच आक्रमक नाहीये. शिवसेना ही कायम शेतकऱ्यांच्या बाजूनी राहिलेली आहे. गेल्या वर्षीचं जर सगळं आपण पाहिलं तर गेल्या वर्षी ज्या पद्धतीने दुष्काळ पडला होता, मग तो ओला असेल सुका होता, त्यावेळेला सगळं शिवसेनेने जाऊन केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना कुठल्या तरी श्रेयासाठी काम करत नाही. सत्तेत जरी असलो तरी लोकांच्या बाजूनी जर भांडायचं आहे, लोकांसाठी ती सत्ता आहे, हेच राबवतोय आम्ही. हो, मग भाजप का दखल घेत नाहीये? लाचार म्हणून जर तुम्ही काय हे करत असाल तर आम्ही मुळीच लाचार नाही. आणि म्हणूनच आता आम्ही सांगितलं ना, कर्जमाफी द्या, तुम्हाला वाटत असेल तर आम्ही सगळं सोडतो आणि शांत बसतो. मग ही आमची लाचारी आहे का? हा स्वाभिमान आहे. नक्कीच किशोरताई, मला असं वाटतं की जय महाराष्ट्र तरी माज आणि लाचारी हे शब्द तुम्ही जरी म्हटलं असलं की तुमच्या सारखे ते शब्द तसे आम्ही वापरत नाही आहोत. मला वाटतं नागपूरला सुधीर पारवे आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार. सुधीरजी, आत्ताच तुम्ही किशोरताईंचा उद्वेग ऐकला, संताप ऐकला. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांनी, जे तुम्हाला नेहमी सभागृहात भेटत असतील, त्यांनी सुद्धा हाच संताप व्यक्त केला. नेमकं हे काय नेमकं घडतंय की कर्जमुक्तीच्या प्रश्नावर असं म्हटलं जातं की शेतकऱ्यांचं भलं करावं नाही करावं असं कोणीच म्हणत नाही. सत्ता तुमच्याकडे आहे, तुमच्याकडेच आक्षेप घेतला जातोय की जे म्हटलं ते केलं जात नाहीये. सुधीरजी, नमस्कार.
जय महाराष्ट्रमध्ये मुलाखतीला आपण बोलवल्यामुळं आपलं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो. आज हा कळीचा मुद्दा असा आहे की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आणि कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतलेला आहे. मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी वारंवार मागणी केल्यानंतर अधिवेशनाच्या कालखंडामध्ये कर्जमाफी झाली पाहिजे. कर्जमाफीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी नाही आहे. या भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री महोदय कर्जमाफीच्या विरोधामध्ये नाही आहे. पण कर्जमाफी करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला सरकार जे आहे ते कर्जमाफीच्या विरोधात नाहीये. 31 ऑक्टोबर पर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं अगोदरच जाहीर करण्यात आलेलं आहे. मात्र मुद्दा हा आहे की शिवसेनेला विचारात घेतलं जात नाहीये का वारंवार असं घडतंय? हा, असा बिलकुल विषय नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेच्या संपूर्ण नेत्याला कॅबिनेटमध्ये विश्वासात घेतल्या जात आहे. कधी त्यांना दुसरी भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही आहे. आपला सहकारी मित्र पक्ष म्हणून शिवसेनेला सोबत घेऊन त्यांच्या पण भावना आहेत. शेतकऱ्याचे प्रतिनिधी तेही आहेत आणि आम्ही पण शेतकऱ्याचे प्रतिनिधी असल्यामुळं कधीही शिवसेनेवरती कुरघोडी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कधी केलेली नाही आहे. आणि मुद्दा एकच आहे, त्याच्यामध्ये थोडासा अनियमितीचा विषय आहे, मिसअंडरस्टँडिंगचा विषय आहे. त्याच्यामध्ये कुठेही अनियमितता किंवा लाचारी हा शब्द भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी वापरलेला नाही आहे. दीर्घकालीन उपाययोजना याच्यासोबत झाल्या पाहिजे. कर्जमाफीचा तर निर्णय घेतलाच मुख्यमंत्री महोदयांनी, पण त्याच्यासोबतच या शेतकऱ्याला उभं करण्याकरता महाराष्ट्रातल्या दीर्घकालीन उपाययोजना झाल्या पाहिजे. कायमस्वरूपी या कर्जाच्या खाईतून हा महाराष्ट्रातला शेतकरी याच मुद्द्याबाबत शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे पारवेजी ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. अनिल देठे आहेत आपल्यासोबत. देठेची मुद्दा पटतोय? काम करतात. अजिबात हा मुद्दा आम्हाला मान्य नाहीये. तुम्ही सांगताय की सरकार कर्जमाफी देत आहे किंवा जाहीर केली आहे. खोटं बोलताय आपण जी कर्जमाफी जाहीर करताय ती शेतकऱ्यांना मान्य नाही आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देताय आणि बहुभूधारक शेतकरी काय राज्याचे दुश्मन आहेत का? काहीतरी लाजा वाटू द्या. काँग्रेस राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही म्हणून तुम्हाला सत्तेवर लोकांनी पाठवलंय. म्हणजे आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये जर पहिल्या पत्नीला मुलं झाली नाही तर दुसरी पत्नी केली जाते आणि तिलाही जर मुलं झाली नाही म्हणून काय तिसरा पर्याय शोधायचा? लाजा वाटल्या पाहिजेत काहीतरी. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्यांच्या जीवावर तुम्ही जगता, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणता, ज्याला बळीराजा म्हणता, तो अडचणीत आहे. त्या शेतकऱ्यांच्या मुलांनी शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने जर आंदोलन केली, संप केला, तर तुम्ही पोलिसांकडून त्यांच्यावरती गाठ्या मारायला लावता. अक्षरशः आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांना, शेतकऱ्यांच्या 16-17 वय आहे त्या मुलांचं, त्यांच्यावरती 355, 353 सारखी गुन्हे दाखल केलेत. तुम्ही दरोड्याचे गुन्हे दाखल केलेत. तुम्हाला हा संप मोडीत काढायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, कर्जमाफी तर तुम्हाला द्यावीच लागेल. तो आमचा हक्क आहे, तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. परंतु कर्जमाफी बरोबर आमच्या शेतमालाला हमी भाव द्यावा लागेल, तो देखील आमचा हक्क आहे. अहो तुम्ही राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करता. आम्ही कधी तक्रार केली आहे? मग त्यांना जर तुम्ही वेतन आयोग लागू करता, मग शेतकऱ्यांना पण द्या ना, काहीतरी द्या ना शेतकऱ्यांना. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. उगाच बळाया मारू नका. आणि शिवसेनेच्या बाबतीत देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की मंत्रिमंडळामध्ये तुम्ही आज ठीक आहे बैठकीमध्ये गेलात, बहिष्कार टाकला, ही नौटंकी बंद करा. आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची उणीव या राज्याला भासायला लागली. बाळासाहेब असते तर मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणं सोडून द्या, परंतु सत्तेला देखील लात मारली असती. तुम्ही नुसता बोलघेवडापणा करताय आणि पुतना मावशीचा प्रेम तुमचं या शेतकऱ्यांवरती आहे. मनातून तुमचं प्रेम या शेतकऱ्यांवरती नाही. तुम्हाला जर खरं शेतकऱ्यांचा कळवळा असता, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे मनापासून वाटत असतं, तर आतापर्यंत तुम्ही सत्तेतून बाहेर पडला असता. पेडणेकरताई, हे आता नौटंकी चालणार नाही. शिवसेना आणि भाजप हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. शेतकऱ्यांना त्यांनी आतापर्यंत फसवलंय आणि यापुढे आम्ही ते फसू देणार नाही. आमचा हा लढा शांततेच्या मार्गाने सुरू आहे. पोलिसांकडून कृपा करून तो लढा थांबू नका, दाबू नका, मोडीत काढू नका, अन्यथा तुम्हाला त्याचा हिशोब चुकता करावा लागेल. किशोरीताई थोडंसं थांबवतो. एक शेतकरी अनिल देठे, एक शेतकरी मातीत राबणारा, मातीतला माणूस, थोडंसं किशोरीताई थोडंसं थांबवतो. तुम्ही बोलत असताना मी बोललेलो नाहीये. आमच्या भावना समजून घ्या, आमच्या शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या ताई. या शेतकऱ्याच्या भावना एवढ्या का तापलेल्या आहेत, तुम्ही समजून घ्या. माणूस का पेटून उठलेला आहे, पोलिसांनी अक्षरशः थोडंसं किशोरीताई थोडंसं थांबा.
मातीतल्या या माणसाच्या भावना एवढ्या पेटून का उठलेल्या आम्ही आहेत? घेतो. सांगलीतल्या आम्ही घेतो. घटनाक्रमाचे एक व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे व्हिज्युअल्स आपण थेट पाहूया. त्या व्हिज्युअल्समधूनच आपल्याला स्पष्ट होईल की ज्या पद्धतीनं पोलिसांची कारवाई सुरू आहे. आताच अनिलजींच्या शब्दात सुद्धा एक उद्वेग आला, जो संताप व्यक्त होतो तो तुम्ही आपण स्पष्ट पाहूया. किशोरीताई, या संपूर्ण प्रकार आपण पाहिलेला आहे. पोलीस बळाचा वापर करून कशा पद्धतीनं हा संप जो आहे, संपकऱ्यांना जो आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अनिल देठे यांनी जो मुद्दे उपस्थित केलेले आहे की आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर सत्ता सोडून दिली असती, मात्र आज असं घडताना का दिसत नाहीये? स्पष्ट देठेंचा जो विचारतो, प्रश्न आहे, खिशातले राजीनामे हातात कधी येणार, कधी समोरच्या टेबलावर जाणार? लाचारी हा शब्द जय महाराष्ट्रानं वापरला नाही तरी सुद्धा जो लोकांच्या तोंडी येतोय. बोला बोला किशोरीताई. मला अनिलजींना सांगायचं आहे, मुळामध्ये शिवसेना कधीच दुपटी धोरण घेत नाही. आज अनेकांची इच्छा आहे की आपण लात मारा आणि निघा. खरं म्हणजे लात मारा आणि निघा सांगणारे हे वेगळेच आहेत. ह्याच्यात पण तो एक वेगळा राजकारण आहे. मुळामध्ये सत्तेत आहोत आणि त्यांच्याबरोबर तसंच आम्ही वागत राहिलो असतो तर आम्ही त्यांना आज चांगलेच होतो, आम्ही वाईट राहिलो नसतो. परंतु काही धोरणं किंवा काही निर्णय आम्हाला नाही पटत ते उघड उघड मांडतोय, त्याला कसं काही दुपटी धोरण म्हणता येणार? आज जर बघाल तर जिल्हा परिषद घ्या, पंचायत समिती घ्या, आपण जर म्हणतोय तर यांना माहिती पडलेलं आहे की गरीब शेतकऱ्याला कधीही विकत घेता येतं आणि त्याचसाठी हे सगळं दंडेलशाही चालले आणि आम्हाला नेमकं तेच मोडून काढायचं आहे. शेतकरी कधीही विकला जाणार नाही, विकला जाणार नाही. असं मोठीत निघणार नाही ताई ते. स्वाभिमानी असं आहे. मोठीत निघणार नाही. म्हणून एकीकडे आम्ही सत्तेमध्ये त्यांच्यासोबत राहायचं आहोत. आणि मग दुसरीकडे याला तर परत तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या वेगळं विरोधामध्ये वेगळं अशा करायचं. पद्धतीने वक्तव्य करायचे. नाही. अशा पद्धतीने मोडीत निघणार नाही. आता कृती करा, निघालच कृती. नाही पाहिजे. अहो, कृती करा तुम्ही. शेतकऱ्यांसाठी निघालच राजीनामे नाही द्या. पाहिजे. कदाचित महाराष्ट्र तुम्हाला पुन्हा सत्तेवर पाठवील. तुम्ही द्या राजीनामे द्या, मंत्रिमंडळातून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा. कुणाची वाट पाहताय? बसलात त्या नाही, नाही, सत्तेवर. ती वेळ येणारच आहे. ती वेळ येणार केव्हा? निवडणूक जवळ आल्यावर. निवडणूक जवळ आल्यावर म्हणजे लोकांची सहानुभूती घेण्यासाठी का? फक्त ऐका, कोणाची वाट नाही पाहते, कोणाची वाट बघत अहो नाहीये. ताई, तुम्ही शहरामध्ये राहता, तुमच्या मुलांबाळांवरती जर खोट्या केसेस दाखल झाल्या ना मग तुम्हाला कळेल. तोपर्यंत नाही कळणार. 16 आणि 17 वर्षाची मुलं दरोडे टाकू शकतात का? सांगा आम्हाला तुम्ही. मी पण कोकणातली एक शेतकरी आहे हो. माझे भाऊ सगळे कोकणात शेती करताय. आजही आमच्याकडे सुद्धा 110 एकर जमीन आहे. माझे सगळे भाऊ शेतकरी आहेत. माझंही 7/12 नाव आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हाल काय आहे ते आम्हाला 7/12 नाव असणं आणि प्रत्यक्षात शेतामध्ये राबणं यामध्ये मोठा फरक येत आहे. शेत जमिनी नाव कशासाठी ठेवल्या जातात ना हे आम्हाला या ठिकाणी आता सांगायला लावू नका. फक्त मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायचं, जमिनी नाव करायचं, ते कशासाठी घ्यायच्या काय सगळं माहिती आहे आम्हाला. प्रत्यक्षात या शेतामध्ये राबा, तेवढा कळेल शेतकऱ्यांचे काय कष्ट आहेत ते. मी उगाच चिडून बोलत नाही, आम्ही अनुभवतोय. अहो, माझ्या मागावर सुद्धा पोलीस आहेत रात्रीपासून. काय शिकवताय राबा म्हणून? राबतोय हे सांगतोय ना आमचे. मला असं वाटतं की थोडंसं चर्चा नको त्या वळणावर जायला लागलेली आहे. जो संघर्ष उफाळलेला आहे, शिवारातून शहरापर्यंत त्याची धग जाणवायला लागलेली आहे. एक शेतकरी का एवढ्या उद्वेगानं बोलतोय? अल्पवयीन मुलांवर जेव्हा गुन्हे दाखल होतात, दरोड्यांचे, मारामारीचे, हिंसेचे, तेव्हा स्वाभाविकरित्या आत्ताच म्हणजे किशोरीताई पेडणेकर शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, उपनेत्या, त्यांनी जेव्हा या संदर्भात त्यांनी जो मुद्दे मांडतात आहे पोलिसी अत्याचारांचे, थोडंसं किशोरीताई तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की शिवसेनेचे
सरचिटणीस ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी सुद्धा आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना शिवसेना दडपशाहीला जुमानणार नाही याच स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं. ते सुद्धा आपण ब्रेकनंतर पाहूया. थोडंसं आपण थांबूया ब्रेकसाठी. सेनेच्या भूमिकेमुळे सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावी लागेल का या मुद्द्यावर आज जय महाराष्ट्र लक्षवेधी हा मुद्दा आणि हे चर्चेला मुद्दे जे आहेत ते घेऊन आलेला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत आपल्यासोबत. हरीशजी, मगासपासून आपण चर्चा ऐकताय. शिवसेना ही सुरुवातीपासूनच कर्जमुक्तीच्या मागणीवर ठाम आहे, रस्त्यावर उतरलेली आहे. संपाला ज्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. मात्र आज जे काही घडलं, कॅबिनेटची बैठक होते, त्या ठिकाणी चर्चेला जाणं अपेक्षित असताना मंत्री जे आहेत ते आपले मुद्दे मांडतात आणि त्या ठिकाणाहून परत येतात. शेतकरी संपाच्या मुद्द्यावर भाजपची ताठर भूमिका वाटतेय का? मगाशी किशोरीताई बोलत असताना त्यांनी मनरेगाचा उल्लेख केला, माहितीच्या अधिकाराचा उल्लेख केला, आधारचा उल्लेख केला आणि हे किती महत्त्वाचे काँग्रेसचे निर्णय होते हे त्याने आज आपल्यासमोर आणलं. त्याबद्दल मी त्यांना पहिल्याप्रथम धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आता अनिल देठे साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आणि किशोरीताई यांच्यामधली जुगलबंदी मी ऐकत होतो. हे सांगत होतं की हे सगळं मिळायचा आमचा अधिकार आहे. आहेच ना अधिकार, तो भूमिपुत्राचा अधिकारच आहे तो. परंतु मी आमचे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार, काय त्यांचं नाव, ते सुधीर पारवे ते पण म्हणाले की आम्ही सगळं देणार आहोत. आता याच्या अगोदर जे असेंब्लीचं इलेक्शन आपलं अधिवेशन झालं होतं, त्या असेंब्लीच्या अधिवेशनामध्ये, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत होते, अहो कशासाठी आम्ही ते कर्जमाफी द्यायची, कर्जमाफी दे हे प्रश्न सुटू शकत नाही, तर मूलभूत काही सुधारणा करायला पाहिजे, हे त्यांचं पालुपत होतं. आता ते असं म्हणतायत की आम्ही कर्जमाफी द्यायला, कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती जी काय म्हणता तुम्ही ती द्यायला आम्ही तयार आहोत. हे जे त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांच्यामध्ये, हा जो काही बदल झालेला आहे तो बदल जो आहे तो कुठल्याही पुढारीपणामुळे नव्हे किंवा कुठल्याही पक्षामुळे नव्हे, तर शेतकऱ्यांनी संघटित जी ताकद निर्माण केली त्या ताकदीचा परिणाम म्हणून आज त्यांची भाषा या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसते. परंतु एक आहे की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इतके चालाक आहेत, चालाक राजकारणी त्यांना म्हणायला पाहिजे, की त्याने काय गोम करून ठेवली की आम्ही कर्जमुक्ती देणार आहोत, पण ती कर्जमुक्ती ऑक्टोबरच्या नंतर आम्ही देणार आहोत. कारण मधल्या काळामध्ये आत्ताच जाहीर झालेलं आहे राष्ट्रपतींची निवडणूक, 17 जुलैला राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. ती 17 जुलैला राष्ट्रपती, ऐका आता, ऐकाने नंतर बोला, 17 जुलैला राष्ट्रपतींची निवडणूक झाली. तुम्ही जे बोलताय की कोणत्याही गोष्टीचा निर्णय झाल्यानंतर ताबडतोब कुठल्याही काँग्रेसच्या राज्यांनी ताबडतोब इम्प्लिमेंट केलेला नाही. तुम्हाला जे काही बोलायचं बघा पारवेकर साहेब, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्हाला नंतर त्या ठिकाणी वेळ दिल्याच्या नंतर तुमचं स्पष्टीकरण तुम्ही द्या, कळलं का नाही. मी बोलत असताना आपल्याला मध्ये बोलायचा काय अधिकार नाहीये. तर या ठिकाणी एकच आहे की त्यांना शिवसेनेची मतं पाहिजे आहेत, शिवसेनेची मतं पाहिजे आहेत आणि म्हणून शिवसेनेला दुखवायचं ना ऑक्टोबरला. का की एकदा राष्ट्रपतींची निवडणूक गेल्याच्या नंतर ते सांगतात ना की शिवसेनेची आम्हाला गरज नाहीये, अशा प्रकारची भाषा भारतीय जनता पक्षांच्या पुढाऱ्याकडून सातत्याने होत असते आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून सुद्धा होत असते. आणि म्हणून ऑक्टोबरची जी मुदत दिलेली आहे ती मुदत साधारणपणे ऑक्टोबरच्या नंतर, कळलं का नाही, कदाचित मध्यावधी निवडणुका सुद्धा महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच शिवसेनेला झुलवत ठेवायचं, महाराष्ट्राला झुलवत ठेवायचं आणि म्हणून ऑक्टोबरची मुदत दिलेली आहे असं मला वाटतं. मी एकच सांगेन, आमच्या ताईनं या ठिकाणी बसलेल्या आहेत की मगाशी त्या म्हणाल्या की ज्या वेळेला अनिल देठेने प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला त्या म्हणाल्या की आम्ही सुद्धा तयार आहोत, म्हणजे राजीनामा द्यायला किंवा सत्तेमधून बाहेर पडायला आम्ही पण तयार आहोत.
मग आम्ही पण तयार आहोत. तर कोणाची वाट बघताय? खरोखरच जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दल प्रेम असेल तर हीच योग्य वेळ आहे. तुम्हाला निवडायला पाहिजे की तुम्हाला शेतकऱ्यांच्या बरोबर राहायचं आहे की सत्तेला चिकटून राहायचं आहे, याचा निर्णय करण्याची गरज आहे. गेल्या 2.5 वर्षाचं राजकारण आपण बघतो. या राजकारणामध्ये मुळामध्ये हे सरकार ज्या वेळेला स्थापन झालं त्यावेळेला तुम्ही त्या सरकारमध्ये नव्हतात, नंतर त्या सरकारमध्ये आलात आणि हे सरकारमध्ये नंतर आल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही गुण्यागोविंदाने तिथे नांदताना महाराष्ट्राने बघितलेलं नाही. तुमचे मंत्री सांगतात, तुमचे आमदार सांगतात की आमची कुठल्याही प्रकारची कामं या सरकारकडून होत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही निर्णय या सरकारकडून घेतला जात नाही, हे तुम्ही सांगत असता सातत्याने, परंतु निर्णय मात्र घेत नाही. तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात, सत्ता सोडायची तुमच्यामध्ये हिंमत नाही. मी एवढंच सांगेन तुम्हाला, खरोखरच या महाराष्ट्रामधल्या या भूमिपुत्राचा, या बळीराजाचं खरोखर जर तुम्हाला प्रेम असेल तर हीच योग्य वेळ आहे की ज्या वेळेला तुम्ही सत्तेमधून बाहेर पडून या भारतीय, मगाशी तुम्ही एक शब्द वापरलात की यांना माज आलेला आहे, माझा शब्द नाही हा तुमचा शब्द आहे, तो माज जर उतरायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे की ज्या वेळेला तुम्ही सत्तेमधून बाहेर पडून या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या बाजूनं उभं राहण्याची. आणि एक पारवेकर साहेबांना मी एक आठवण करून देऊ इच्छितो. अहो, तुम्ही ज्या वेळेला लोकांच्या समोर महाराष्ट्रामध्ये गेलात त्यावेळेला लोकांना कुठल्या प्रकारची आश्वासनं दिलीत? तुमच्या तुम्ही सांगितलं की 7/12 आम्ही कोरा करू, आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, आम्ही स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी मान्य करू, हे तुम्ही सांगत होता. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगत होता की तुमच्यावरती 302 कलम लावायला पाहिजे. आता शेतकऱ्यामध्ये गेल्या 3 वर्ष 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 9,000 आत्महत्या झालेल्या आहेत. आता तुमच्या मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती 302 कलम लावायचं का नाही याचा विचार आपण. रोगेजी, तुम्ही हे मुद्दे मांडलेले आहेत. आश्वासनं तर भाजपने दिली, मात्र त्याची किती पूर्तता झाली आहे या मुद्द्यावर सुद्धा येऊया ना आपण. पण आता शिवसेना आणि भाजपचा मुद्दा सुरू असताना आता सेना मंत्र्यांनी ज्या पद्धतीने बहिष्कार टाकला मंत्रिमंडळाच्या बैठकीवर, त्यावर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. मला वाटतं शिवसेनेने जर अशीच भूमिका शेवटपर्यंत ठेवली आणि नुसती ती राणा भीमदेवी गर्जना ठरली नाही, म्हणजेच शिवसेना अनेक वेळेला राणा भीमदेवी गर्जना करते पण प्रत्यक्षात त्या अंमलात आणत नाही, म्हणून म्हणतो मी, जर त्यांनी ही परिस्थिती आणि ही भूमिका अशीच राहिली तर भारतीय जनता पक्षाचं सरकार अडचणीत येईल. शिवसेनेला पूर्णपणे बाजूला करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने असा एक डाव काढलाय की आपण मध्यावधी निवडणुका घेऊ, म्हणजे डिसेंबरमध्ये, आणि शिवसेनेला बाजूला करून स्वतःच्या बहुमतावर येऊ. परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे संबंध ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जो असंतोष पसरलेला आहे त्या असंतोषाची धास्ती आता भारतीय जनता पक्षाला वाटायला लागलेली आहे. त्यामुळे शिवसेनेने जर ही भूमिका कायम ठेवली तर शिवसेनेला ग्रामीण भागामध्ये पाठिंबा मिळेल, भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा खाली जायला लागेल आणि परिणामी त्यांचं निवडणुकीचं धक्कातंत्र कदाचित ते अंमलात आणू शकणार नाहीत. मुद्दा असा की शिवसेनेने घेतलेली भूमिका ही अत्यंत रास्त आहे, कारण हा प्रश्न आता नव्याने ह्या संपापासून सुरू झालेला नाही, तर साधारणपणे गेले वर्षभर उद्धव ठाकरे भूमिका मांडतायत, गेले वर्षभर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मांडतायत. दुर्दैवाने त्या कोणत्याही भूमिकांना स्वतःच्या अतिशय दुराग्रही भूमिकेमुळे भारतीय जनता पक्ष दादही देत नाही. भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की आता आपली सत्ता सर्व दूर आहे, आपल्याला कोणीही हलवू शकत नाही. याच एक प्रकारच्या माजोरडेपणातनं दिल्लीला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार चालू आहे, ते सत्ता चालवत आहेत. त्या माजोरडेपणाला आव्हान आता शिवसेनेने दिलेलं आहे, ते त्यांनी थ्रूआउट ठेवलं पाहिजे. परवेजी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकलेलं आहे. तुम्ही आता याच्यावर काय म्हणाल? ताई, महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांचं, महाराष्ट्रातल्या तमाम भूमिपुत्राचा सन्मान झाला पाहिजे. याकरता महाराष्ट्रातलं सरकार मागल्या 2.5 वर्षापासून भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून काम करत आहे. त्याच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, तो सातत्याने कर्जामध्ये आहे, तो कर्जमुक्त झाला पाहिजे. याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सातत्याने प्रवास करतात आहे. सिंचनाच्या व्यवस्था झाल्या पाहिजे. वेगवेगळे अनंत प्रकारचे निर्णय कधी काँग्रेसमध्ये एवढे झाले नाही, ते प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्णय झाले. स्वतः मुख्यमंत्री संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करून
शाश्वत सिंचनाची व्यवस्था पारवेजी, मजबूत मुख्यमंत्री करण्याच्या खूप चांगल्या व्यवस्था, पद्धतीनं काम त्याला करतायत. विविध बाकीच्या गोष्टी, जलयुक्त शिवार विविध असेल, उपाययोजनांची शेतकरी असेल, अंमलबजावणी केली जाते, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाहीये. मात्र याचं घटक कारण पक्ष काय? सुद्धा याचं तुमच्या कारण सोबत ते- आहेत. ज्या वेळेला स्वाभिमानी आत्मक्लेश यात्रा काढते पारवेकर साहेब, जलयुक्त त्याची दखल घेतली शिवारामध्ये जात नाही. घोटाळा आहे हे तुमच्या मंत्रिमंडळामधल्या एका याचं मंत्र्याने कारण जाहीरपणे ताई सांगितलेलं आहे आणि स्पष्टपणे लोकांच्या समोर याचं आणलेलं आहे. कारण सांगतो ताई की आता जे त्यांना आता थांबवा, आता मला बोलू द्या. नाही, तुम्हाला आठवण करून मला आपण वेळ दिली. दिली, मला बोलू जलयुक्त दिलं शिवारामध्ये पाहिजे. घोटाळा ताई, आहे. आता विषय असा आहे की या शेतकऱ्यांच्या सोबत सामान्य माणसाच्या ज्या भावना जुळलेल्या आहे, आमचे शेतकरी बांधव बोलत होते की हे इम्प्लिमेंट झालं पाहिजे. याकरता महाराष्ट्राचं सरकार कटिबद्ध आहे. हा जो कर्जमुक्तीचा माफीचा जो निर्णय घेतलेला आहे, आता आमच्या बांधवांनी सांगितलं की राष्ट्रपतीची निवडणूक आहे, त्यामुळे शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि नंतर मग काय, हा विषय असा बिलकुल नाही आहे. या शेतकऱ्यांच्या आणि भूमिपुत्राच्या सोबत भारतीय जनता पार्टीचं सरकार, शिवसेनेचं सरकार हे कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री त्या पद्धतीने निर्णय घेत आहे. कोणतीही गोष्ट करायची तर त्याला वेळ लागतं. निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे आणि त्याला इम्प्लिमेंट करण्याकरता, सर्क्युलेट करण्याकरता थोडा वेळ लागणार आहे. याच्याकरता आपल्याला त्या ऑक्टोबर महिन्याची एक डेडलाईन मागितलेली आहे. त्याच्यामध्ये भूमिहीन शेतमजुराचा तर विषय आहेच, पण त्याच्यासोबत जे मोठे शेतकरी आहे त्यांचाही पॅरलल विचार करावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला उभं करायचं असेल तर भूमिहीन शेतमजुराच्या सोबतच जे मोठे शेतकरी आहे त्यांना पण फायदा झाला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. त्याच्यासोबतच ताई ऐका, बरोबर आहे पारवेजी, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला आहे. मोठे शेतकरी आहेत, त्यांचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. काय म्हणतात याकरता मुख्यमंत्री पारवे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की मी अजून अभ्यास करतोय. बोला बोला. उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मला वाटतं 8-10 दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊन टाकला. त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी ऐका तुम्ही आता पारवे साहेब, ऐका तुम्ही माझं 2 मिनिट ऐका. त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ऐका 2 मिनिट साहेब. टेक्निकल बोलतो, निर्णय घेतला परंतु तो शेतकऱ्यांना मान्य झालेला नाही म्हणून तर संप सुरू आहे. तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही ऑक्टोबरची डेडलाईन दिली, ही शेतकऱ्याला मान्य नाहीये आणि त्यामध्ये तुम्ही जे काही निकष ठेवलेत ते देखील शेतकऱ्याला मान्य नाही. त्यामुळे कर्जमाफीची घोषणा झाली असं म्हणणं उचित ठरणार नाही साहेब. सांगितलं थोडंसं दिशाभूल करणं टाळा. आपल्या कार्यकर्त्यांनी कर्जमाफी झाली म्हणून फ्लेक्स लावले. हा मोह आवरा जरा, जाहिरातबाजीचा मोह आवरा. हे बरं नव्हे. पारवे साहेब, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात तुम्ही सबसेल अपयशी ठरला. लक्षात ठेवा, विनाकारण दिशाभूल करू नका. पुन्हा चर्चा करायला महाराष्ट्राचं सरकार तयार आहे. देवेंद्र फडणवीस सरकार तयार आहे. नक्की. ऐका, माझं जेवढं डेलिगेशन झाले त्यांचे म्हणणं ऐकून घ्या. त्यांच्या डेलिगेशनला त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. थेट प्रश्न विचारतो. पण द्यायला तयार आहे. भारतीय जनता पक्षाचेच आपल्याच भंडाऱ्यातील खासदार नाना पटोले यांनी 2 दिवसांपूर्वी जय महाराष्ट्राशी बोलताना स्वतः ते म्हणाले की महाराष्ट्रातला एकही शेतकरी संपावर असणं हे खूपच वाईट आहे. यासारखं वाईट काही नाही आणि त्यांनी संपूर्ण कर्जमाफीची, सरसकट कर्जमाफीची मागणी केली. तुम्ही स्पष्ट शब्दात आता सांगा, आमदार म्हणून शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही सुद्धा करता, तुमचं मत काय आहे? भारतीय जनता पक्षाने, शिवसेनेच्या सरकारने संपूर्ण कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी दिलं पाहिजे. माझं मत आहे की या महाराष्ट्रातला माझं पण मत आहे आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांचं पण मत आहे की या महाराष्ट्रातला शेतकरी कायमस्वरूपी उभा झाला पाहिजे. त्याल्यावरती असलेली कर्जाची खरी दरी कमी झाली पाहिजे. आता कर्जमाफीचा निर्णय घेतला असताना अल्पभूधारक शेतकऱ्याचा घेतला, त्याच्यासोबतच मोठ्या शेतकऱ्यांचा पण झाला पाहिजे आणि सोबत कायमस्वरूपी हा शेतकरी कर्जामध्ये जाणार नाही याच्याकरता शाश्वत सिंचनाची व्यवस्था, शाश्वत त्याला उभं करण्याच्या व्यवस्था ह्या मुख्यमंत्री महोदयांनी नेमकी शिवसेना प्रासंगिक कर्जमाफीसाठी एक रास्तपेक्षा त्यांचे शब्द तुम्हाला कदाचित खुपले असतील, परंतु एक मान्य केलं पाहिजे की त्यांच्या उद्विग्न भावना लक्षात घेऊन शिवसेना प्रसंगी कर्जमाफीसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी सत्तेवरही लाथ मारायला तयार आहे का? यामागे माझ्या विचारण्यामागे तरी कोणतंही राजकारण नाहीये, लक्षात घ्या. हे तर मी तुम्हाला आता तेच सांगितलं की ही आता योग्य वेळ आली आहे. याबाबत आपण जेव्हा म्हटलं की महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून शिवसेना नेहमीच राखत आली आहे आणि म्हणून सत्तेत असूनही शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा,
कायम दिलेला आहे. म्हणजे आज नाही, संप झाला म्हणून नाही, ओला दुष्काळ पडतोय नाही तर सुका दुष्काळ, शिवसेनेने कंप्लीट त्यांच्याबरोबर राहून त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील झालेले आहेत. हा मागचा इतिहास जर पाहिला तर तो तसाच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, शिवसेना आहे म्हणूनच हा अखंड महाराष्ट्र आहे, ना तर एवढाच विदर्भ वेगळा झाला असता, तो संपूर्ण डाव फसलाय. आणि मनमानी वाटते आणि आपल्याकडे राजकारण थोडंसं आपण बाजूला ठेवूया. आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे राजकारण आता सध्या पेटलेलं असताना शेतकऱ्यांसाठी उभं राहिलेल्या नाम फाउंडेशननं शेतकरी आंदोलन आणि कर्जमाफी संदर्भात आपलं परखड मत व्यक्त केलेलं आहे. नाना पाटेकर आणि मकरंदा नासपुरे यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. जाणं शेतकरी याच्यासारखी दुर्दैवी बाब नाही आहे. कारण नुसतं जगण्यासाठी, केवळ जगण्यासाठी, कुठं ऐशारामी जीवन जगायचं आहे त्याच्यासाठी नाही, मूलभूत गोष्टीसाठी असा संप करावा लागतो याचं वाईट वाटतं. आणि असे स्वतःहून सांगणारी मंडळी आहेत, नाही आहेत अशातला भाग नाही. आमचा शेतकरी हा लबाड नाही याच्यावर निश्चितच विश्वास ठेवा, पण गांजला गेलेला आहे. त्यामुळे आणि मला असं वाटतं की फडणवीस याचा अतिशय साकल्यानं आणि सहानुभूतीने विचार करते आणि करायलाच पाहिजे. असं कसं नाही की नाही तुम्ही जनावरं मारायची नाही, तुम्ही अमुक करायचं नाही, तुम्ही तमुक करायचं, रिस्ट्रिक्शन्स एवढी आहे. नामची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताचं जे काही होईल त्याला पूरक अशीच आहे. आणि 2015 पासून नाम फाउंडेशन खरं तर हे NGO आहे. एका चांगुलपणाच्या भावनेतनं, म्हणजे माणसांनी माणसांसाठी माणुसकीचं काम करावं या संदर्भाने नाम फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. शेतकरी हिताचा जो काही निर्णय आहे त्या सर्व निर्णयाला नाम फाउंडेशनचा पाठिंबा आहे. हा जो काही शेतकरी संप आहे त्या शेतकरी संपालाही नाम फाउंडेशनचा पाठिंबा आहे. शेतकरी बांधवांच्या सर्व भावनांना नाम फाउंडेशनचा पाठिंबा आहे. मकरंदा नासपुरे आणि नाना पाटेकर यांचं शेतकरी संपाबाबत आणि सध्याची परिस्थिती आहे त्याच्याबद्दल नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक पक्ष असंच म्हणतोय की आमचा पक्ष हा शेतकऱ्यांसाठीच आहे, शेतकऱ्यांसाठीच आम्ही उभे ठाकलेलो आहोत, तर शेतकऱ्यांसाठीच अहोरात्र प्रयत्न करतोय. मात्र परिस्थिती काय आहे ते सर्वांसमोरच आहे. आम्ही लोकांना एक प्रश्न विचारलेला होता की सेनेच्या भूमिकेमुळे सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावी लागेल का, याच्यावर महाराष्ट्राचा कौल काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. काय आहेत लोकांची मतं, लोकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते पाहूयात. या ठिकाणी 59% लोक म्हणतात की सेनेच्या भूमिकेमुळे सरकारला संपूर्ण कर्जमाफी द्यावी लागेल. 41% लोक म्हणतात नाही. शिवारातला शेतकरी संपासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. संपाचं राजकारणही होतंय. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं अमान्य कुणीच करत नाहीये, मात्र त्यासाठी समंजस भूमिकेची आणि चर्चेची गरज आहे. नेमकं तसं करतानाच कुणी दिसत नाहीये. अपेक्षा आहे की सारं राजकारण बाजूला ठेवून हा समंजसपणा सर्वच दाखवतील. शेवटी बोलताना सारं काही शेतकऱ्यांसाठीच आहे ना, मग कृतीचीही तशीच गरज आहे. या चर्चेमध्ये सर्वजण सहभागी झालेले होते. सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.